नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, एखाद्या शहराची लोकसंख्या जेव्हा वाढू लागते किंवा विकास त्या शहराचा वेगानं होऊ लागतो तेव्हा त्या शहरामध्ये कचऱ्याची समस्या उद्भवते. मग त्या शहरामध्ये चोख कचरा व्यवस्थापनाद्वारे जेव्हा कचऱ्याच्या समस्येचं निराकरण होतं तेव्हाच ते शहर स्वच्छ आणि निर्मळ बनू शकतं. आणि असं एक एक शहर जेव्हा स्वच्छ होईल ना तेव्हाच आपला देश संपूर्ण स्वच्छ होणार आहे. हे लक्षात घेऊनच प्रत्येकाने आपापली जबाबदारी नेटानं पार पाडायला हवी. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये स्वच्छता अभियान आणि मोहिमा राबवल्या गेल्या. त्याचाच आढावा या वार्तापत्रातनं घेतोय. प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. गोदावरी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईला नाशिक महानगरपालिकेकडून सुरुवात. भंडारा जिल्ह्यातील 2016-2017 या वर्षात संत गाडगेबाबा जिल्हास्तरीय ग्रामस्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचा सन्मान. स्वच्छ भारत मिशन वाशिम जिल्हा जनजागृती पथकाद्वारे पोहरादेवी यात्रेमध्ये स्वच्छ यात्रा सुंदर यात्रा हा संदेश देऊन जनजागृती. आणि पुण्यामध्ये ग्रंथपारायण दिंडी दशपूर्ती सोहळ्यामध्ये स्वच्छ सुंदर पुणे शहराचा संकल्प. अमेरिकी दूतावास आणि ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या वतीनं मुंबईमध्ये कचरा व्यवस्थापन या विषयावरती 2 दिवसीय परिषदेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी झाले. उभय देशांमधील प्रतिनिधींनी एकत्रित येऊन कचरा व्यवस्थापनासाठीच्या नवकल्पनाविषयी चर्चा केली. पर्यावरणाची हानी न करता कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे होऊ शकतं या संदर्भात तज्ज्ञांनी आपले विचार व्यक्त केले. भारत आणि अमेरिका यांची वाढती लोकसंख्या आणि आर्थिक प्रगती यामुळे कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होत आहे असं मत अमेरिकी दूतावासाचे वाणिज्य दूत टॉम वाजदा यांनी यावेळेस मत व्यक्त केलं. स्वच्छ भारत अभियानामुळे देशभरामध्ये स्वच्छता उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण होत आहे. मात्र गावं स्वच्छ केल्यानंतर जमा होणाऱ्या कचऱ्याचंही योग्य व्यवस्थापन करून त्यातून संपत्ती निर्माण करता येते हे वाराणसी जिल्ह्यातल्या एका गावानं दाखवून दिलेलं आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यानं स्वच्छ भारत अभियानानंतर आता कचरा व्यवस्थापनाकडे आपली वाटचाल सुरू केली आहे. वाराणसी जिल्ह्यातल्या चितवणीकोट या गावानं कचऱ्यापासून औषधं आणि कीटकनाशकं बनवण्याचा उपक्रम हाती घेतलाय. घन आणि द्रवरूप संसाधन व्यवस्थापन योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवला जातोय. या गावातल्या महिला घराघरातला कचरा गोळा करून वेगवेगळ्या भांड्यांमध्ये त्याचं वर्गीकरण करतात. त्यानंतर त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्यात आवश्यक सामग्री टाकून झाडांसाठी कीटकनाशकं तयार केली जातात. गोमूत्रापासून औषधंही तयार केली जातात. तसंच इथल्या महिला शेतीसाठी कंपोस्ट खतही तयार करतायत. यासाठी या महिलांनी 3 महिन्यांचं प्रशिक्षणही घेतलं होतं. गावाला स्वच्छ राखण्याच्या ग्रामस्थांच्या ध्यासाचं रूपांतर वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्यात झालेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जामनपाडा या आदिवासी गावामध्ये लताबाई गावित या निरक्षर महिलेनं स्वतःचे दागिने गहाण ठेवून शौचालय बांधण्याचा नुसता निर्णयच घेतला नाही तर तो अंमलातही आणलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या सानिध्यात जामनपाडा हे पूर्ण आदिवासी वस्तींचं छोटंसं गाव. या गावामध्ये निरक्षर लताबाई गावित ह्या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. कुटुंबाला शौचासाठी गावाबाहेर जावं लागतं, त्यामुळे अस्वच्छता होते याची जाणीव त्यांना होती. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं शौचालय बांधायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. आदिवासी संस्कृतीत चांदीच्या दागिन्यांना अनन्यसाधारण महत्त्व असतानाही त्यांनी वडिलोपार्जित सर्व दागिने गहाण ठेवले आणि त्यातून मिळालेल्या 30,000 रुपयातून कुडाच्या आणि कौलारू छपराच्या घरासमोर शौचालय आणि न्हाणी घर बांधलं. पैसा नाही था पास माई दागिनं गाणे दागिनं थोया आणि पैसा लेणे आणि संडास बांधा काम चालू कर देणं. शौचालय बांधण्यासाठी लताबाईंनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. पाण्याचा निचरा होण्यासाठी शौच खड्डा करून शास्त्रोक्त पद्धतीनं शौचालयाचं बांधकाम पूर्ण केलं. त्यांच्या या कार्याची माहिती मिळाल्यानंतर नवापूर पंचायत समितीच्या सभापती सविता गावित आणि गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी शौचालय बांधकामासाठी असलेल्या निधीतून 12,000 रुपयांचा धनादेश त्यांना दिला.
लताबाई गावित यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जामनपाडा गावातल्या महिलांनी शौचालय बांधायला सुरुवात केली आहे. तालुक्यामध्ये शौचालय जागृती होत आहे. त्याचाच एक परिणाम म्हणून श्रीमती लताबाई गावित यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून आपल्याकडे शौचालय बांधलेले आहे आणि त्यांचा हा प्रयत्न म्हणजे त्या आपल्या तालुक्यासाठी एक आदर्श मानावा लागेल. लताबाई गावित यांनी शौचालय बांधण्याचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्पदच आहे. इतरांनीही या उपक्रमातून प्रेरणा घेण्याची गरज आहे. नाशिक महापालिकेच्या गोदारी कक्षामार्फत गोदावरी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. कारवाईचा फटका गोदापात्रात कपडे धुणाऱ्या 2 महिलांना बसला. त्यांच्याकडनं प्रत्येकी 1,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांनी मात्र चांगलाच धसका घेतलाय. नदी प्रदूषणाबाबत न्यायालयानं वारंवार फटकारल्यानंतर महापालिकेनं आता गोदावरी संवर्धनासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र असा गोदावरी कक्ष स्थापन केलाय. याच कक्षामार्फत आता प्रदूषण करणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उभारण्यात येतोय. महापालिकेनं 1 एप्रिलपासून या मोहिमेला सुरुवात केली. मात्र महापालिकेनं 3 दिवस नागरिकांचं प्रबोधन करण्यावरच भर दिला. नागरिकांनी गोदापात्रामध्ये कचरा टाकू नये, प्लास्टिकचा कचरा निर्माल्य कलशातच टाकावं, गोदापात्रात कपडे वाहने धुवू नयेत आदी सूचना देऊन तसे फलकही लावण्यात आले. महापालिकेनं दंडात्मक कारवाईला प्रारंभ केलाय. त्यानुसार पहिल्याच दिवशी सीमा पवार आणि गगरीबाई भोसले यांच्याकडनं प्रत्येकी 1,000 रुपये दंड वसूल झाला. महिलांनी दंड देण्यास सुरुवातीला नकार दिला. मात्र पोलिसांना पाचारण केल्यानंतर या महिलांनी दंडाची रक्कम भरली. दंड न भरल्यास गुन्हा दाखल केला जाईल अशी ताकीदही देण्यात आली. खोडद इथल्या जगदंबा मातेच्या यात्रोत्सवादरम्यान भाविकांना उघड्यावरती शौचाला बसण्याची वेळ येऊ नये म्हणून खोडद ग्रामपंचायत आणि जगदंबा माता यात्रोत्सव कमिटीनं या भाविकांसाठी पोर्टेबल टॉयलेट युनिट्सची उपलब्धता करून दिली. 20 कृत्रिम स्वच्छतागृह तयार करण्यात आली. यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांचे हाल होऊ नयेत म्हणून स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याचा पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच असा उपक्रम आहे. मागील सुमारे 200 वर्षांपासून खोडद इथे यात्रोत्सव साजरा केला जातो. इथे गोसावी समाजाचं कुटुंब वास्तव्यास होतं. या कुटुंबाची जगदंबा मातेवरती दृढ अशी श्रद्धा होती. तेव्हापासूनच या समाजाचे लोक 15 दिवस आधी इथे यात्रेसाठी येतात. यंदा खोडद इथली यात्रा कमिटी आणि जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं गोसावी समाजाच्या या भाविकांसाठी 70,000 रुपये खर्च करून पोर्टेबल टॉयलेट्स उपलब्ध करून देण्यात आली. एका टॉयलेटची क्षमता 200 लिटर इतकी असून या टाक्या भरल्यानंतर मैला उपसा यंत्राद्वारे त्या रिकामा करण्यात येतात. तसंच त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची आणि अंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था देखील करण्यात येते. सर्वसामान्य माणसाला प्लास्टिकचा वापर अत्यावश्यक झाला असून कितीही नाही म्हटलं तरी तो टाळणं त्याला शक्य होत नाही. मात्र वापरलेलं टाकाऊ प्लास्टिक कचरापेटीत जाऊन शेवटी ते पर्यावरणाला हानिकारकच ठरतं आणि प्राणीमात्रांच्या पोटात जाऊन त्यांचं आरोग्य बिघडवतं. या समस्येवरती मात करण्यासाठी डोंबिवलीतल्या महिला मागील 1.5 वर्षांपासून प्लास्टिकमुक्त मोहीम यशस्वीरित्या राबवत आहेत. घरातून कचरापेटीत जाणारं प्लास्टिक आमच्याकडे द्या असं आवाहन त्या करतात आणि महिन्यातून एकदा त्या प्लास्टिक जमा करतात. सुरुवातीला एका महिन्यात 70 किलो मिळणारं प्लास्टिक आता 1,000 किलो इतकं जमा होऊ लागलं आहे. जमा झालेलं हे प्लास्टिक पुण्यात एका पुनर्निर्माण करणाऱ्या संस्थेकडे दिलं जातं आणि यातूनच पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळलं जातं. 2016-2017 या वर्षामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील 7 ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली. या ग्रामपंचायतीच्या सरपंच सचिवांचा गौरव नुकताच करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या कक्षात झाला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समितीनं जिल्ह्यातील 7 ग्रामपंचायतींची निवड केली. यात प्रथम पुरस्कार लाखनी तालुक्यातील शिवणी व भंडारा पंचायत समितीला, बेला ग्रामपंचायतीला संयुक्तरित्या देण्यात आला. द्वितीय पुरस्कार लाखनी पंचायत समितीतील रेंगेपार कोहळी ग्रामपंचायतीला तर तृतीय पुरस्कार साकोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बडद ग्रामपंचायतीला मिळाला. विशेष पुरस्काराचे मानकरी ठरले लाखांदूर पंचायत समितीतील राजपूर तसेच मोहाडी पंचायत समितीतील पांढर राबोडी ग्रामपंचायत.
या पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतीच्या सरपंच तसंच सचिवांचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. पुरस्कार स्वीकारणाऱ्यांमध्ये शिवणी ग्रामपंचायतीच्या सरपंच माया कुथे, सचिव जयंत गडपायले, बेलाचे सरपंच शारदा गायधनी, उपसरपंच अर्चना कांबळे आणि सचिव कृष्णकुमार नागपुरे, रेंगेपारच्या सरपंच अनिता शहारे, सचिव किशोर उके, वडद ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता शहारे, सचिव देवेंद्र खुजे आणि विशेष पुरस्कार प्राप्त राजापूर ग्रामपंचायतीच्या वीरेंद्र मासुरकर, पांढरा बोडीच्या माया वैद्य, पुयारचे निलेश नागतोडे यांचा पुरस्कार स्वीकारणाऱ्यांमध्ये समावेश होता. औरंगाबाद चौसर नगर इथे भीमजयंतीनिमित्त दलित नाही बौद्ध म्हणा अभियानातर्फे नुकतंच स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानामुळे आता चौसर नगरमध्ये रस्त्यावरती किंवा अंतर्गत वसाहतीमध्ये कुठेही कचरा साचत नाही. सकाळी मनपाची गाडी आल्यावर कचरा टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या. या अभियानामध्ये अनिल कुमार सोनकांबळे, अॅडव्होकेट अशोक म्हस्के, विजया भोसले, वंदना सूर्यवंशी, यमुनाबाई खरात, वसंत गाये, पंडित गायकवाड, राजू घाटे, दीपक निकाळजे, महेश सूर्यवंशी, सुमित भालेराव, सागर साळवे, राहुल पाखरे, विमलबाई घाटे, सुषमा गायकवाड यांच्यासह बहुसंख्य नागरिकांनी भाग घेतला. बुद्ध विहारामध्ये वाचनालयाच्या उद्घाटनानं भीमजयंती उत्सव सप्ताहाची सुरुवात झाली. तसंच निबंध, वक्तृत्व आणि खेळांच्या स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन करण्यात आलं. काव्यवाचन आणि भीमगीत स्पर्धा घेण्यात आल्या. तसंच नृत्य आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील आयोजण्यात आल्या होत्या. प्रभू रामचंद्र की जय असा गजर करत रामनामामध्ये तल्लीन झालेले भक्त वाईट गोष्टींपासून सदैव रक्षण करावं यासाठी रामरक्षेच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांना केलेली प्रार्थना, अखंड पठणातनं निर्माण झालेलं अध्यात्मक वलय, अशा भक्तिमय वातावरणामध्ये रामजन्माचा सोहळा नुकताच साजरा झाला. तसंच रामरक्षा पठणातून पुणे प्रदूषणमुक्त, स्वच्छ, सुंदर व्हावं, शेतकऱ्यांचे प्रश्न दूर व्हावे यासाठी आणि पुण्याच्या उन्नतीसाठी संकल्प सोडण्यात आला. ग्रंथपारायण दिंडी दशपूर्ती सोहळ्यातर्फे पुणे विद्यार्थी गृहामध्ये सामुदायिक रामरक्षा पठण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुणेचे कार्यालयीन मंत्री उदय जोशी, शुभदा जोशी, संगीतकार आशिष केसकर, अभ्यासक धनश्री लेले, वीरेंद्र कुंटे, राजन क्षीरसागर, नंदकुमार देव, श्रीकांत गोखडे, आशालता थत्ते, वसुधा दातार, रजनी मेढेकर, वैशाली देवधर, सुयोग फडके आदी मंडळी उपस्थित होती. पुणे विद्यार्थी गृहातील विद्यार्थिनींनीही यामध्ये सहभाग घेतला. स्वच्छ यात्रा सुंदर यात्रा हा नारा घेऊन स्वच्छ भारत मिशन जिल्हा चमूनं पोहरादेवी यात्रेमध्ये लाखो भाविकांची जनजागृती केली. शिळं अन्न आणि घनकचऱ्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात येतं. म्हणूनच या गोष्टींची विल्हेवाट लावण्यासाठी या चमूनं भाविकांना पिशव्यांचं वाटप केलं. जिथे स्वच्छता तिथेच परमेश्वराचं अस्तित्व ही बाब पटवून देत घरोघरी शौचालय बांधावं आणि त्याचा वापर करावा असं भाविकांना पटवून देण्यात आलं. स्वच्छ भारत वाशिम जिल्हा चमूनं मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहरादेवी यात्रेमध्ये स्वच्छ यात्रा सुंदर यात्रा हा उपक्रम उपमुख्य कार्यपालन अधिकारी महेश पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे, प्रफुल्ल काळे, दिलीप सावळकर, शंकर आंबेकर, कलावंत केशवराव डाखोरे, सुशीलाबाई घुगे, सोपान डाखोरे, विलास भालेराव इत्यादी मंडळींनी धगधगत्या उन्हामध्ये भाविकांना कलापथक, गायन तथा संभाषणांमधनं स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवरती महाराष्ट्रात राबवल्या जात असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी वानखेड ग्रामपंचायत प्रशासनानं आता चांगलीच कंबर कसली आहे. सर्वांच्या प्रयत्नातून गावानं हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. संपूर्ण गावामध्ये ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालयं नसतील त्यांनी शासनाच्या शौचालय योजनेचा लाभ घ्यावा आणि त्याचा नियमित वापर करावा अशा सूचना करण्यात येत आहेत. मात्र उघड्यावरती शौचास जाऊन सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करू नये यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न देखील चालवले आहेत. मात्र हे सर्व करूनही जे कोणी गावातील नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करत नसतील
त्यांच्यावरती गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून आळा घालण्याचा संकल्प सोडण्यात आला. उघड्यावरती शौचास जाण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी 1 एप्रिलपासून गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक करून धडक मोहीमही हाती घेण्यात आली. ही मोहीम 1 महिना राबवण्यात येणार आहे. गुड मॉर्निंग पथकामध्ये उपसरपंच गणेश टोपरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामपंचायत कर्मचारी आदींचा सहभाग होता. संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान चालवलं जात असून याचंच एक उदाहरण रामपूर इथे समोर आलंय. इथल्या सोमेश्वर विनाय बंडावार यांनी स्वच्छ मुतारी बांधली आहे. मुतारीचा उपयोग करून लोक उघड्यावरती जाणार नाहीत. बंडावार यांनी स्त्री आणि पुरुषांसाठी मुतारी बांधून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. प्रत्येकानं हातभार लावला तर भारत स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतो हे दाखवून दिलंय. सामाजिक बांधिलकी जोपासून त्यांनी देशाच्या आणि गावाच्या स्वच्छतेसाठी पाऊल उचललं. त्यांच्या या कार्याचं लोकांकडनं कौतुक होतंय. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या फुनाबाई पवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहमुख गाव जे आहे हागणदारीमुक्त झालंय. ग्रामस्थांच्या निश्चयामुळे केवळ 3 महिन्यामध्ये गावात 117 शौचालयं उभारण्यात आली. कळवणपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासी गावामध्ये 119 कुटुंबांपैकी केवळ 2च कुटुंबांनी शौचालय उभारलेलं होतं. स्वच्छ भारत अभियानाचे प्रतिनिधी जे आहेत चेतन हिरे यांनी 10 ऑगस्ट 2015 रोजी ग्रामस्थांना शौचालय उभारण्याविषयी आवाहन केलं आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगितलं. ग्रामसभेत याबाबत आवाहन केल्यानंतर सर्वप्रथम फुनाबाई पवार पुढे आल्या. आपल्या लहानशा झोपडीत मोलमजुरी करून एकट्या राहणाऱ्या फुनाबाईंच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांनाही मग प्रोत्साहन मिळालं. केवळ 100 रुपये दिवसाला कमावणारी महिला शौचालय बांधण्यासाठी पुढे येते ही ग्रामस्थांच्या दृष्टीने खरोखरच प्रेरक बाब ठरली. हळूहळू गावातील सर्व कुटुंब शौचालय बांधण्यासाठी तयार झाली. सरपंच शिवदास साबळे, उपसरपंच विजय जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव आणि ग्रामसेवक सुनील बस्ते यांनी ग्रामस्थांना तयार करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. गृहभेटी, गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून जनजागृती झाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून शोषखड्डे उभारण्यासाठी ग्रामस्थांना सहकार्य केलं. सायंकाळी गावकऱ्यांना एकत्रित करून हिवरे बाजार, राळेगण सिद्धी या गावांच्या यशोकथा दाखवल्या जात असल्यानं चांगली वातावरण निर्मिती देखील झाली. पंचायत समितीच्या माध्यमातून 117 कुटुंबांसाठी एकूण 14,04,000 रुपयांचं अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं. 10 शौचालयांच्या समूहानं काम टप्प्याटप्प्यानं पूर्ण झालं. गावातील 3 महिला बचत गटांचे सहकार्यही महत्त्वाचं ठरलं. फुनाबाईनंतर बचत गटाच्या 50,000च्या बचतीतनं सुरुवातीचं काम बचत गटांनी सुरू केलं. निधी प्राप्त झाल्यानंतर काम वेगानं होऊन गाव हागणदारी मुक्त झालंय. हागणदारी मुक्तीनंतर गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. आदिवासी भागातील स्वच्छतेविषयीचा हा निर्धार इतरांनाही प्रेरक ठरलेला आहे. विशेषतः फुनाबाईंच्या निर्धाराचं सर्व गावाला कौतुक आहे. आम्ही 15 ऑगस्टला ग्रामसभेमध्ये विषय घेऊन की आपल्याला गाव हागणदारी मुक्त गाव करायचं आहे आणि शौचालय बांधायचं आहे. त्याच्यात सगळ्या लोकांनी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि होकार दिला त्यांनी. त्यावेळेस आम्ही 3च महिन्यात साधारण 119 टॉयलेट ग्रामस्थांच्या मदतीने, ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण ग्रामपंचायतांनी उभारले. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भाग हागणदारी मुक्त करण्याकरता केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अभियानाला प्रोत्साहन देण्याकरता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्थानिक राज्य संस्थेची पहिल्या 5 तर सुमार कामगिरी करणाऱ्या संस्थेची शेवटून 5 अशी वर्गवारी करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातल्या 4 नगर परिषदांपैकी 2 नगर परिषदांना ह्याआधी राज्य समितीनं हागणदारी मुक्त घोषित केलं आहे, तर राहिलेल्या 2 नगर परिषदांनी हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्याकरता विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत, असं जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितलं. मंडळी, संपूर्ण देश जर का स्वच्छ करायचा असेल तर प्रत्येकानंच आपापली जबाबदारी ओळखायला हवी आणि त्या दृष्टीनंच पावलं टाकण्याची गरज आहे. तेव्हाच आपला भारत देश 2019 साली संपूर्णपणे स्वच्छ होईल. तुम्ही किंवा एखादी सामाजिक संस्था
तुमच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं स्वच्छतेचं कार्य करत असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करू. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील वार्तापत्रात. नमस्कार.